गजलक्ष्मी योग कसा बनतो आणि त्याचा काय फायदा आपल्या आयुष्यावरती होतो। जेव्हा गुरु आणि शुक्र ह्याची युती होते आणि ती युती 1, 4, 7 आणि 10 या भावात होते, म्हणजे केंद्रस्थानी होते, त्यावेळेला गजलक्ष्मी योग हा चांगला गजलक्ष्मी योग असा मानला जातो। ओके, आता गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञान, नॉलेज, विजडम, आणि शुक्र म्हणजे प्रॉस्पेरिटी, ॲबंडन्स। ह्या दोन्ही ज्या गोष्टी येतात त्यावेळेला हा योग बनतो। जर हा प्रथम भावामध्ये आला तर अशी व्यक्ती जी असते, याची पर्सनॅलिटी जी असते ती अतिशय ज्ञानी असते, शांत स्वभावाचे असतात, पण ह्यांच्याकडे ज्ञानाचं एक ज्याला म्हणतात ना, एक ज्ञानाची विहीरच म्हणू शकतो, एवढी भरभराट असते त्या व्यक्तीकडे, पण तो दिसायला शांत पण विद्वान असतो। जर गजकेशरी योग चतुर्थ भावामध्ये झाला तर अशा व्यक्तीची जी आई असते ती खूप नॉलेजेबल असते, आणि अशा मुलांना अशी आई जर असेल, जर तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि शुक्राची युती असेल चतुर्थ भावात, तर आईकडून खूप चांगले संस्कार मिळतात आणि अशी व्यक्ती चांगल्या कुटुंबातून येते, ज्या कुटुंबामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, ज्ञान आहे, कल्चर आहे, चांगले संस्कार आहेत म्हणतो आपण, ते सगळं तुम्हाला मिळतं। जर 7व्या भावामध्ये, केंद्रस्थान हे 7व्या भावामध्ये पण येतं, त्या भावात जर हा योग असेल गजलक्ष्मी योग, तर तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर जो असतो तो हायली एज्युकेटेड मिळतो आणि एक संस्कारिक घर तुम्हाला मिळतं। आणि त्याचबरोबर जर दशम भाव हे आपलं कर्मस्थान आहे, हे केंद्रस्थानामध्ये येतं, त्यावेळेला तुम्ही ज्या एका पोस्टवरती असाल, जिथे तुम्ही काम करत असाल, तिथे तुम्ही एक चांगल्या हुद्द्यावरती असणार, कारण तुमचं एज्युकेशनच खूप चांगलं असेल की तुम्ही एक चांगले CA असू शकतात, एक IT क्षेत्रामधले फार मोठे व्यक्ती असू शकतात, एक ज्याला आपण हायर पोस्ट म्हणतो, कारण ज्ञान पण आहे आणि त्याच्याबरोबर त्या ज्ञानाचं ठेवण पण आहे, जी ठेव म्हणतो ती शुक्राकडे आहे। तर अशा व्यक्तीला चांगला पगार, चांगलं नाव, अतिशय उच्च अशा पोस्टवरती असणारी ही व्यक्ती असू शकते आणि संस्कारिक असू शकते। तर हे गजलक्ष्मी योगाचं हे प्रेडिक्शन्स आहे, ते तुम्हाला मी दिलेलं आहे। तुम्ही पण तुमची पत्रिका पहा, तुमच्याकडे पण असा योग आहे का?